नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैवारी प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. प्रश्न बघा, 2 भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:3 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2 होते, तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? मित्रांनो, पूर्वी म्हटलं की वजा करायचे आहे, नंतर म्हटलं की अधिक करायचे आहे. 2 भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:3 दिलेले आहे. एक आहे लहान भाऊ आणि दुसरा आहे मोठा भाऊ. हे 2 भाऊ आहे. 2 भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर आहे 2:3, म्हणून त्यांचे आजचे वय होईल 2x आणि 3x. लहान भावाचं आजचं वय होईल 2x, मोठ्या भावाचे आजचे वय 3x. त्यानंतर मित्रांनो, 4 वर्षापूर्वी आता 4 वर्षापूर्वी, पूर्वी म्हटल्यानंतर काय करायचं आहे? वजा करायचं आहे. आजच्या वयामधून 4ला वजा करायचं आहे. 2x वजा 4, 3x वजा 4. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2. 1:2 प्रमाणात, याचा अर्थ मित्रांनो 1/2. मग मला सांगा, 4 वर्षापूर्वीची जी त्यांची वये आहेत ती आपण लहान भाऊ भागिले मोठा भाऊ असं लिहू शकतो. बरोबर. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2. आता लहान भावाचे 4 वर्षापूर्वीचे वय काय आहे? 2x वजा 4 भागिले लहान भावाचे 2 वर्षापूर्वीचे वय 2x वजा 4 भागिले मोठ्या भावाचे 3x वजा 4 बरोबर 1:2. तिरकस गुणाकार करा. 2 गुणिले 2x वजा 4 बरोबर 1 गुणिले 3x वजा 4. गुणूया. बेदुनी 4x, बेचौक 8 बरोबर 1 ने 3 एक्के 3x, 4 एक्के 4. बघा, 4x मधून 4x मधून वजा 3x, हे अधिक आहे, या बाजूला येऊन वजा होईल. वजा 4, हे वजा दुसऱ्या बाजूला जाऊन अधिक 8 होईल. 4x मधून 3x गेले तर किती राहील? x राहील बरोबर. अधिक 8 मधून वजा 4 गेले तर किती राहील? 4 राहील, म्हणून x बरोबर किती आले? 4 आले. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेले आहे? मोठ्या भावाचे आजचे वय. मग मला सांगा, मोठ्या भावाचं आजचं वय काय आहे? तर 3x आहे.
3 गुणिले एक्स किती आला 4, 3 चोक 12. म्हणून मोठ्या भावाचं जे आजचं वय आहे ते किती आले 12 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा. 2 बहिणींच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:7 होईल, तर लहान बहिणीचे आजचे वय किती? इथे 2 बहिणी आहेत, एक आहे लहान आणि दुसरी आहे मोठी. बघा 2 बहिणींच्या आजच्या वयांचे गुणोत्तर दिलेले आहे. आजचे वय 2 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 4:5. म्हणून आजचे वय काय होईल 4x आणि 5x. लहान बहिणीचे 4x, मोठ्या बहिणीचे 5x. त्यानंतर मित्रांनो 8 वर्षानंतर 8 वर्षानंतर त्यांची वये काय असतील? आता नंतर म्हटल्यानंतर आपल्याला मिळवायचे आहे. किती मिळवायचे आहे 8. कोणत्या वयामध्ये? तर आजच्या वयामध्ये 8ला मिळवायचे आहे. 4x हे आजचे वय आहे, त्याच्यामध्ये 8 मिळवले. 5x अधिक 8. 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:7 प्रमाणात. याचा अर्थ मित्रांनो 6/7. म्हणून मित्रांनो 8 वर्षानंतरचे हे त्यांच्या वयांचे गुणोत्तर आहे. म्हणून आपण हेच असं लिहूया 4x अधिक 8 भागिले 5x अधिक 8 बरोबर 8 वर्षानंतरचे गुणोत्तर 6:7. तिरकस गुणाकार करूया. 7 गुणिले 4x 7 गुणिले 4x अधिक 8 बरोबर 6 गुणिले 5x अधिक 8. गुणूया 7 चोक 28x अधिक 7 8 56 6 पंचे 30x अधिक 6 8 48. बघा हे 28x आहे ते दुसऱ्या बाजूला जाईल. 30x 28 दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा होईल, वजा 28x बरोबर 56. हे अधिक 48 या बाजूला येईल, वजा 48. 30x मधून 28x गेले तर किती राहतील 2x बरोबर 56 मधून 48 गेले 8 राहील. x ला 2 गुणाकारात आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन भागाकार होईल. 8 भागिले 2 बेक बे 2 चोक 8 म्हणून x बरोबर किती आले 4. आता प्रश्नामध्ये काय विचारले लहान बहिणीचे आजचे वय. मग मला सांगा लहान बहिणीचं आजचं वय काय आहे 4x. 4 गुणिले x किती आले 4. 4 चोक 16 वर्ष. हे झाले लहान बहिणीचे आजचे वय. ऑप्शन क्रमांक 4.
पुढील प्रश्न बघा. आई व मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 10:3 आहे. 9 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:3 होईल, तर मुलाचे आजचे वय किती? इथे आई आणि मुलगा दिलेला आहे ते प्रथम लिहून घेऊया. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेले आहे? 10:3. मग मला सांगा त्यांचे आजचे वय काय असेल? 10x आणि 3x. 9 वर्षानंतर आता नंतर म्हटलंय म्हणजेच आपल्याला किती मिळवावं लागेल आजच्या वयामध्ये? तर 9ला मिळवावं लागेल. 10x हे त्या आईचे आजचे वय आहे, त्यामध्ये 9 मिळवूया. 3x अधिक 9. इथे 9 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:3 प्रमाणात दिले आहे. याचा अर्थ 7/3. म्हणून मित्रांनो 9 वर्षानंतरची जी वये आहेत ती आपण अशी लिहूया. 10x अधिक 9 भागिले 3x अधिक 9 बरोबर 9 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7/3. तिरकस गुणाकार करूया. 3 ने 3 गुणिले 10x अधिक 9 बरोबर 7 गुणिले 3x अधिक 9. गुणूया. 3×10 30 x अधिक 3×9 27 7×3 21x अधिक 7×9 63. बघा 30x हे अधिक 21 या बाजूला येऊन वजा 21x होईल बरोबर 63. हे अधिक 27 या बाजूला येऊन वजा 27. 30x मधून 21x गेले 9x बरोबर 63 मधून जर 27 वजा केले तर किती येते? 36. x बरोबर 36. हे 9 x ला गुणाकारात आहे, या बाजूला जाऊन भागाकार होईल. 9 36 भागिले 9 9×1 9 9×4 36 म्हणून x बरोबर किती आले? 4. प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेले आहे? तर मुलाचे आजचे वय. मुलाचे आजचे वय विचारलेले आहे. मग मला सांगा मुलाचे आजचे वय काय? काय आहे? 3x. 3 गुणिले x किती? 4. 3×4 12 वर्ष. म्हणून मुलाचे आजचे वय किती आले? 12 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा. वडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 5:1 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:2 होईल, तर मुलाचे आजचे वय किती? 5 वर्षापूर्वी वडील आणि मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर काय होते? तर 5:1. मग 5 वर्षापूर्वी त्यांची वये काय असतील? तर 5x आणि 1x.
मग आजचे वय काय होईल? आजचे वय काय होईल? तर मित्रांनो, 5 वर्षापूर्वी चे वय 5x आणि 1x होते. मग आज म्हटल्यानंतर या दोघांच्या वयामध्ये आपल्याला किती मिळवावे लागेल? तर 5 मिळवावे लागेल. 5x मध्ये 5 मिळवावे लागेल. 1x मध्ये 5 मिळवावे लागेल. त्यानंतर मित्रांनो, 5 वर्षानंतर त्यांची वये काय असतील? आजचे वय 5x अधिक 5 1x अधिक 5 आहे. तर 5 वर्षानंतर म्हटल्यानंतर या वयामध्ये आणखी 5 मिळवावे लागेल. नंतर म्हटल्यानंतर मिळवायचे आहे. 5x अधिक 5 अधिक 5 1x अधिक 5 अधिक 5 5x 5 आणि 5 10 1x 5 आणि 5 10 ही झाली त्यांची 5 वर्षानंतरची वये. आता 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेले आहे? 5:2 प्रमाणात. याचा अर्थ मित्रांनो 5/2. म्हणून मित्रांनो 5 वर्षानंतरची त्यांची वय आपण असे लिहूया. 5x अधिक 10 भागिले 1x अधिक 10 बरोबर 5/2. तिरकस गुणाकार करूया. बघा 2 गुणिले 5x अधिक 10 बरोबर 5 गुणिले 1x अधिक 10. दोनने गुणूया. 2×5 10 x अधिक 2×10 20 बरोबर 5×1 5x अधिक 10×5 50 किंवा 5×10 50. 10x हे अधिक 5x या बाजूला येऊन वजा 5x बरोबर 50. हे अधिक 20 या बाजूला वजा 20. 10x मधून 5x गेले 5x राहील. 50 मधून 20 गेले 30 राहील. x ला 5 गुणाकारात आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन भागाकार होईल. 5×1 5 5 30 म्हणून x बरोबर किती आले? 6. मित्रांनो, मला सांगा प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे? तर मुलाचे आजचे वय विचारले. मुलाचे आजचे वय किती आहे? मुलाचे आजचे वय, मुलाचे आजचे वय आहे 1x अधिक 5. 1x अधिक 5. 1 गुणिले x किती आले? 6 अधिक 5. 6×1 6 अधिक 5 6 आणि 5 11 वर्ष. तर मुलाचं आजचं वय काय मिळाले? 11 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. 10 वर्षापूर्वी आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7:1 होते. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? इथे आई आणि मुलगी दिलेली आहे.
10 वर्षापूर्वी आई आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर किती होते? तर 7:1. म्हणून 10 वर्षापूर्वी त्यांची वये काय असतील? 7x आणि 1x. मग मला सांगा आजचे वय काय असेल त्यांचे? आता आज म्हटल्यानंतर दोघींच्या वयामध्ये आपल्याला 10ला मिळवावे लागेल. 7 वर्षापूर्वीची जी वये आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला 10ला मिळवावं लागेल. आजचे वय करण्यासाठी 7x अधिक 10 1x अधिक 10. दहा वर्षानंतर तर 10 वर्षानंतर त्यांची वये काय असतील? तर वर्षानंतर म्हटल्यानंतर अजून आजच्या वयामध्ये त्यांच्या आजच्या वयामध्ये 10ला मिळवावं लागेल. 7x अधिक 10 अधिक 10 1x अधिक 10 अधिक 10. 7x अधिक 10 20 1x अधिक 10 20. ही झाली त्यांची 10 वर्षानंतरची वये. तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2 असेल. याचा अर्थ मित्रांनो 2/1. म्हणून मित्रांनो 10 वर्षानंतरची वय आपण अशी लिहूया. 7x अधिक 20 भागिले 1x अधिक 20 बरोबर 10 वर्षानंतरचे त्यांचे गुणोत्तर 2/1. त्यानंतर तिरकस गुणाकार करूया. 1 गुणिले 7x अधिक 20 बरोबर 2 गुणिले 1x अधिक 20. गुणूया. 7 7 7x अधिक 20 20 बरोबर 2x अधिक 20 दुनी 40. 7x हे अधिक इकडे येईल वजा 2x. 40 हे अधिक 20 या बाजूला येऊन वजा 20. 7x मधून 2x गेले 5x. 40 मधून 20 गेले 20 राहील. x ला 5 गुणाकारात आहे ते दुसऱ्या बाजूला जाऊन भागाकार होईल. भागिले 5 20 भागिले 5 5 1 5 5 20 म्हणून x बरोबर किती आले? 4. मग मला सांगा प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे? आईचे आजचे वय विचारलेले आहे. मग आईचे आजचे वय काय आहे? आईचे आजचे वय आहे 7x अधिक 10. x ची किंमत ठेवा. 7 गुणिले x आले 4 अधिक 10. 7 चौक 28 अधिक 10. 28 आणि 10 38 वर्ष. हे झाले आईचे आजचे वय 38 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2.